बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुन्हा लेक्चरमध्ये बघा आता परळीकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आता आपण बघत आहे बीकॉम फर्स्ट सेमला NEPचं जनरल एंट्रीज रूल. काय बघत आहे विद्यार्थी मित्र? जनरल एंट्रीज रूल्स पाहत आहे. काय पाहत आहे आपण? जनरल एंट्रीज रूल बघित आहे. मग आता जनरल एंट्रीज रूल्स जेव्हा बघत आहे तर अनेक आतापर्यंत जेवढी लेक्चर झाले त्यामध्ये नवीन ट्रान्झॅक्शन मी सांगितलेले आहे प्रत्येक गणिताला. आणि आता सुद्धा बघा, आता याच्यामधले काही ट्रान्झॅक्शन आपले झालेले आहे या पहिल्या लेक्चरला, आणि काही ट्रान्झॅक्शन आता मी तुम्हाला नवीन दिलेला. हा एक नवीन आहे, डिपॉझिट इम्पॅक्ट नवीन आहे की नाही? हा, तर म्हणजे हे बाकीचे ट्रान्झॅक्शन तुम्हाला आले तरी हे जे दोन आहेत ते नवीन आहेत. आणि हे सुद्धा ड्रॉइंग सुद्धा नवीन आहे, एकच लेक्चरला झालेले आहेत. अशा संपूर्ण भरपूर लेक्चरला आपले होणार आहेत ते, परंतु तरीही आपण बेसमध्ये बघूया. बेसिकचे लेक्चर खतम झाल्यानंतर हा चार्ट तुम्हाला करण्याची आवश्यकता नाही आहे. त्यासाठी सांगत आहे की प्रत्येक वेळेस तुम्हाला मी नवीन नवीन काय देत आहे? गणित देत आहे, चॅप्टर एंट्री देत आहे. बिंग कॅपिटल इनटू बिझनेस आहे की नाही विद्यार्थी मित्रांनो? बिझनेस. मग आता बघा, बिंग कॅपिटल इंटू बिझनेस. आता कॅपिटल म्हटल्यानंतर बिंग कॅपिटल इंटू बिझनेस म्हणजे आपल्या व्यवसायामध्ये दुकान ही चालू करतो, म्हणजे शॉप ओपन करतो आपण ज्यावेळी, त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागते विद्यार्थी मित्रांनो? तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावं लागते. काय करावं लागते तुम्हाला? इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट करावं लागते. आता इन्व्हेस्टमेंट करण्याच्या वेळेस काय असते, तुम्हाला संपूर्ण भरपूर प्रमाणात तुम्हाला भांडवल पाहिजे असते. त्याला मराठीत आपण भांडवल असं म्हणत असतो. मग इन्व्हेस्टमेंटच्या वेळी तुम्ही शॉप कपड्याची आहे, ते डिपेंड राहते कशाची शॉप आहे म्हणून, तुम्ही कोणता व्यवसाय चालू करत आहे त्याप्रमाणे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट किती लागते. पाणीपुरीची गाडी असते, नाश्त्याची गाडी असते, कपड्याचं दुकान आहे, शॉप मॉल आहेत, भरपूर मॉल आहेत. त्याच्यानंतर तुमचे छोटे छोटे व्यापारी आहे, छोटे दुकान आहे, मोठे व्यापारी आहे. तुम्ही किती प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करता त्याच्यावरती तुमचं काय राहते, व्यवसाय डिपेंड राहते. मग कॅपिटल इंटू बिझनेस. मग आपण इन्व्हेस्टमेंट केली, किराणा दुकान शॉप ओपन केलं, म्हणजे आता ज्यामध्ये आपण भांडवल म्हणजे जमा केलेलं आहे तर त्याच्यापासून आपल्याला काय मिळते? प्रॉफिट मिळते. काय मिळते? प्रॉफिट. तर आपल्याला काय येत असते? कॅश येत असते. मग आता कॅपिटल इंटू बिझनेस म्हटल्यानंतर हे व्यक्ती जोडून सर कॅपिटल इंटू बिझनेस, आपल्याकडे पैसा येणार आहे, कॅश काय येणार आहे? कमसील आहे ती. कॅश काय असते? कमसील. कॅपिटल म्हणजे सर तुम्ही तर म्हटलं की आपण माल परचेस केला, मग आपण माल परचेस केला, समोरच्या व्यक्तीला पैसे देऊ. पण तसं नाही विद्यार्थी मित्रांनो. आपला शॉप व्यवसाय चालू झाल्यानंतर हे जे आपण इन्व्हेस्टमेंट केलेली आहे यापासून आपल्याला प्रॉफिट होणार. काय होणार? आपल्याला प्रॉफिट. आणि त्याच पुन्हा 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 त्याच पैशामध्ये आपण काय करणार आहे? आपल्या व्यवसायामध्ये माल परचेस करणार आहे. त्यामुळे आपल्याला काय असते? कॅपिटल इंटू बिझनेस असं समजावं लागते की आपल्याला भविष्यात कॅश मिळणार आहे. म्हणजेच आपली काय आहे? बाय कॅश अकाउंट डेबिट. कॅश अकाउंट काय दाखवतो विद्यार्थी मित्रांनो? डेबिट. बिंग कॅपिटल इंटू बिझनेस असेल तर कॅश अकाउंट डेबिट. बिंग कॅपिटल इंटू बिझनेस असेल तर कॅश अकाउंट डेबिट. टू मग कॅपिटल अकाउंट क्रेडिट. डेबिट आणि क्रेडिट हे ट्रान्झॅक्शन रूल्स कधीही बदलत नाही. डेबिट क्रेडिट कधीही चेंज होणार नाही, हे लक्षात ठेवायचं. कॅश अकाउंट डेबिट, कॅपिटल अकाउंट क्रेडिट. कॅश काय तुमची? कम्स इन आहे ना? सॉरी, इथं काइंड्स आहे की नाही? इथं आपल्याला काइंड्स असल्यामुळे इथं रिअल इथं लिहावं लागेल कम्स इन. काय लिहावं लागेल इथं? कम्स इन. मग आता कॅपिटल कशामध्ये येते? हे आपलं स्वतःचं पर्सनल आहे, नॉमिनल नाही. पर्सनल कशामध्ये येणार ते? पर्सनल. मग पर्सनल म्हटल्यानंतर इथं काय दाखवसान तुम्ही? प्रॉफिट गिव्हर. प्रॉफिट गिव्हर. आला का विद्यार्थी मित्रांनो लक्षात? एकदम सोप्या भाषेमध्ये आणि सरळ. आपण व्यवसाय चालू केलेला असेल तर आपल्या भांडवल जे असते त्या भांडवलामधून आपण काय करतो? प्रॉफिट कमावतो. म्हणजे आपल्याला इन्कम होते. काय होत असते? इन्कम. आला आता लक्षात? बघा, बरोबर कमेंट्स करत जा तुम्ही आणि मला सांगा की सर आम्हाला समजलं. म्हणजेच बघा, बाय कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट क्रेडिट रिअल पर्सनल कम्स इन आणि प्रॉफिट गिव्हर.
म्हणजे हा व्यवसाय आपल्याला ही वस्तू भविष्यात प्रॉफिट देणार आहे, म्हणून ते प्रॉफिट गिव्हर येत असते. त्यानंतर सेकंड नंबर आला लक्षात, गुड सोल्ड टू हनुमान. हे तर येतेच तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो आलंच पाहिजे. गुड सोल्ड टू हनुमान आहे ना. हा, गुड सोल्ड टू हनुमान. मग गुड सोल्ड टू हनुमान असेल म्हणजे आता काय केलं आपण, माल सेल केलेला, गुड सोल्ड केला, आपल्याकडे कॅश काय येणार आहे, कम्स इन. परंतु कॅश आली का, नाही. नाव दिलेलं आहे गुड्स मध्ये, मी सांगितलं तुम्हाला सोल्ड आणि परचेस मध्ये नेम दिलेलं असेल, याच्यामध्ये सोल्ड आणि परचेस मध्ये नेम दिलेलं असेल तर काय येणार आहे, सोल्ड आणि परचेस मध्ये नेम दिलेलं असेल तर ते ट्रान्झॅक्शन उधारीचे असतात. ते ट्रान्झॅक्शन कशाचे असतात, उधारीचे असतात. हा, मग आपल्याकडे आता बाय कॅश येणार आहे का, नाही. तर त्या कॅशच्या जागी हनुमानचं नाव लिहायचं. कोणाचं नाव लिहायचं आहे तुम्हाला, हनुमान अकाउंट डेबिट, हनुमान अकाउंट डेबिट टू गुड्स अकाउंट क्रेडिट, गुड्स अकाउंट क्रेडिट आहे की नाही, गुड्स अकाउंट क्रेडिट. उधारीचा व्यवहार आहे, कशाचे ट्रान्झॅक्शन आहे, उधारीचे ट्रान्झॅक्शन दिलेले असेल तर बाय हनुमान अकाउंट डेबिट आणि गुड्स अकाउंट क्रेडिट. त्यानंतर म्हणजेच आता इथं काय येणार, हनुमान कशामध्ये येते, पर्सनल आणि गुड्स काय राहणार, रिअल, काय राहणार, रिअल प्रॉफिट, रिसेवर आणि गुड्स गोज आउट क्रेडिट. समजलं विद्यार्थी मित्रांनो. बघा थर्ड नंबरला काय दिलेलं आपल्याला, गुड परचेस फ्रॉम शंकर, गुड्स परचेस आहे ना, परचेस फ्रॉम शंकर, गुड परचेस फ्रॉम शंकर्स. मग आता गुड परचेस या व्यक्तीकडनं माल परचेस केला, परंतु कशामध्ये नेम दिलेला आहे, म्हणजे नाव दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, नाव, नेम आहे ना. मग नेम दिलेलं असेल तर हे ट्रान्झॅक्शन कशाचे असतात विद्यार्थी मित्रांनो, कशाचे असतात, गुड परचेस फ्रॉम शंकर, ये ट्रांजेक्शन उधारी के होते हैं. है ना, उधारी में है ना. बच्चों, तो गुड्स अकाउंट डेबिट म्हणजे गुड्स असेट येत आहे, येणारी असेट डेबिट करायची, गोज आउट असेल तर क्रेडिट करायची, येत असेल तर डेबिट, गोज आउट असेल तर क्रेडिट. म्हणजेच आता गुड्स येत आहे बाय गुड्स अकाउंट डेबिट. सरांनी सांगितलं गुड्स येत असेल तर डेबिट टाकवा आणि गोज आउट असेल तर क्रेडिट टाका, बिनधास्त टाकायची, काहीच टेन्शन घ्यायचं नाही. आता इथं त्या कॅशच्या जागी त्या व्यक्तीचं नाव शंकर अकाउंट क्रेडिट, शंकर अकाउंट क्रेडिट. ओके. मग गुड्स कशामध्ये येते, रिअल आणि पर्सनल. बघा हे रिअल कम्स इन आणि पर्सनल काय राहणार, प्रॉफिट गिव्हर. ओके, आलं लक्षात विद्यार्थी मित्रांनो. हे बघा, हे सोल्ड आहे, नाव वरती आहे, परचेस आहे, नाव खाली आहे, कॅश याच्या जागी कॅश येत होती, नाव लिहिलं, तुमच्याजवळून कॅश जात होती, नाव लिहिलं. म्हणजेच जिथे येत आहे तिथं डेबिट करा, कॅश जी कॅश येत आहे ते डेबिट, जी गोज आउट आहे ते क्रेडिट. येत नसेल, उधारीचा व्यवहार असेल तिथं नेम दाखवा, क्रेडिट मध्ये सुद्धा नेम दाखवा, डेबिट क्रेडिटला. त्यानंतर 4 नंबरला, किती नंबर, 4, काय, गुड्स ड्रॉइंग. झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो आपलं या लेक्चरला गुड्स ड्रॉइंग, DRAWING. ड्रॉइंगचा अर्थ आहरण, जी वस्तू आपल्या दुकानामधून आपण स्वतः काय करतो, घेऊन जातो, आहे की नाही.
तुमच्या घरी कटलरीचं दुकान असेल, खूप छान प्रकारे शॉप असेल कटलरीचं, मेकअपचं सामान असेल, तुमच्या मिसेसने अगर ते मेकअपचं सामान मागितलं तर तुम्ही दुसऱ्या दुकानामधून परचेस करसान का? नाही. तुमच्या दुकानामधून घेऊन जासान तर तुम्ही पैसे ठेवसान का गल्ल्यामध्ये? नाही. मग काय करसान? ते गुड्स आहे ते घरी घेऊन जासान आणि तुम्ही ते परचेस करताना ते ट्रान्झॅक्शन मध्ये लिहिल्या गेलेलं आहे. म्हणून तुम्हाला काय करावं लागते? ऑल ड्रॉइंग्स अकाउंट डेबिट टाकायचे, कॅश असो किंवा गुड्स असो, कॅश असो किंवा गुड्स असो. बाय DRAWRENG ड्रॉइंग अकाउंट डेबिट, गुड्स अकाउंट क्रेडिट, डेबिट आणि क्रेडिट, डेबिट आणि क्रेडिट. मग ड्रॉइंग काय आहे सर? हे पर्सनल आहे की नाही? काय गुड्स रिअल, गुड्स काय आहे? रिअल, गुड्स काय आहे ते? रिअल. आणि प्रश्न हे काय येणार? प्रॉफिट आहे ना, रिसेवर गोज आउट, गोज आउट. कारण की तुमच्या व्यवसायामधून काय होत आहे? तो माल जात आहे, गोज आउट होत आहे. आलं का लक्षात? आता 5 नंबर्स. कॅश ड्रॉइंग. अरे बापा रे, पैसा बी नेला या व्यक्तीनं हा व्यवसाय मधून. कॅश गोज आउट आहे, कॅश सुद्धा व्यवसायामधून घेऊन गेला घरी. म्हणजेच ड्रॉइंग अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट क्रेडिट. ज्यावेळी व्यवसायामधून सुद्धा कॅश नेत असेल, कॅश ही गोज आउट आहे, म्हणजेच ती क्रेडिट करायची. गुड सुद्धा व्यवसायामधून गोज आउट आहे, व्यवसायामधून काय ती गोज आउट म्हणजे जात आहे, म्हणून ते गुड सुद्धा क्रेडिट. मग इथं बाय ड्रॉइंग अकाउंट डेबिट, ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट है ना. पर्सनल, प्रॉफिट काय येणार आहे ते? रिसेवर गोज आउट. कॅश गोज आउट आहे ना. त्यानंतर रिअल काय? ती रिअल आहे की नाही? रिअल. हे एकदम परफेक्ट लक्षात ठेवायचं, विसरायचं नाही. 6 नंबर. एकदम परफेक्ट सांगत आहे विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला, कुठेच चुकत नाही आहे. बिलकुल गणित परफेक्टच आले पाहिजेत. माझ्याच्याने काही चुकी झाली असेल तर, खालीवरती झाले असेल तर बघून घे जा, माफ कर जा. परंतु तुम्हाला सांगत आहे एकदम परफेक्ट मध्ये तुम्हाला अशाच प्रकारचा एंट्र्या राहतात. हा फक्त आपला बेस आहे. काय? हा फक्त बेस. हा पेपरमध्ये आपल्याला सोडवा लागत नाही. हा पेपरमध्ये आपल्याला सोडवा लागत नाही. तुम्हाला फक्त पाठ व्हावा, तुम्हाला हे इफेक्ट समजावे, तुम्हाला काइंड्स ऑफ वर्क समजावे, पर्टिक्युलर कोणत्या स्टेप प्रमाणे असते ते समजावं, म्हणून मी तुम्हाला हे व्हिडिओ सेंड करत आहे. आलं लक्षात? आणि हाच बेस महत्वाचा आहे. फर्स्ट इयर पासून ते एंड पर्यंत तुमचे 6 सेम पूर्ण कामात येणार आहे तुम्हाला. कमिशन पेड, कमिशन पेड इथं लिहितो ना, पेड आहे ना जागा आपल्याकडे. कमिशन पेड. पेड म्हणजे कमिशन म्हणजे दलाली, पेड म्हणजे दिले. कॅश काय? मग गोज आउट आहे. कॅश काय? मग गोज आउट आहे. जाणारी कॅश काय करायची? क्रेडिट करायची. जाणारी कॅश काय करायची? क्रेडिट करायची. म्हणजे बाय कमिशन कशापासून जात आहे ते? कमिशन पासून. टू कॅश अकाउंट. कॅश काय आहे आपली? रिअल आहे ना. क्रेडिट. कॅश काय? ती रिअल. बाय कमिशन. कमिशन कशामध्ये येते? नॉमिनल आहे ना. एक्सपेन्सेस. पेड म्हणजे एक्सपेन्सेस, पेड म्हणजे एक्सपेन्सेस, पेड म्हणजे एक्सपेन्सेस, पेड म्हणजे एक्सपेन्सेस. हे लक्षात ठेवायचं. कॅश गोज आउट डेबिट, कॅश गोज आउट डेबिट. त्यानंतर 7 नंबर. किती नंबर? 7 नंबर. कमिशन रिसिव्ड, कमिशन रिसिव्ड, कमिशन
रिसिव्ड म्हणजे आपल्याला कॅश येणार आहे, आपल्याला कॅश येणार आहे म्हणजे कम्स. कॅश काय होत आहे? कम्स येईल. कॅश कम्स येईल म्हणजे कॅश येत आहे आपली बाय. हा येणारी कॅश डेबिट करायची. कॅश अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट डेबिट टू कमिशन अकाउंट क्रेडिट, कमिशन अकाउंट क्रेडिट. इथं कॅश काय होत आहे आपली? कम्स येईल म्हणजे येत आहे म्हणजे कॅश रिसिव्ड आहे. कॅश काय आहे? रिसिव्ड. कॅश काय दिलेला आहे? रिसिव्ड. कॅश रिसिव्ड बघा म्हणजे ते रिअल. कशामध्ये ते? रिअल. आणि कमिशन कशामध्ये येणार विद्यार्थी मित्रांनो सांगा? नॉमिनल मध्ये. कशामध्ये येणार ते? नॉमिनल आहे ना. हा कॅश कम्स इन. हा आणि इथं इन्कम्स. ओके. रिसिव्हच्या वेळेस इन्कम दाखवायचं. काय दाखवायचं विद्यार्थ्यांचं? रिसिव्हच्या वेळेस इन्कम. पाहता एकदम मोस्ट एमपी बँक डिपॉझिट. बँक डिपॉझिट. डिपॉझिट म्हणजे पैसे जमा करणे. डिपॉझिट म्हणजे पैसे जमा करणे. जे बँकेमध्ये आपल्याकडे काय असते? कॅश असते. काय असते? कॅश. धन कॅश. मग ते आपण बँकेमध्ये काय करतो? जमा करतो की नाही? हा. मग बँक जमा केले तुम्हाला काय तिथून प्रॉफिट भेटते का नाही? इंटरेस्ट मिळत असते. परंतु आजच्या परिस्थिती आपण आपल्या व्यवसायाचे पैसे कॅश काय केले? जमा केले. म्हणजे आपल्या व्यवसायामधून कॅश काय ती गोज आउट आहे. कॅश काय ती गोज आउट आहे. म्हणजेच तुम्हाला आता बँकेत जात आहे ती तर कुठे जात आहे? बँकमध्ये. बँक ही काय? पर्सनल आहे. हा एक्सपेन्सेस नाही. बँक डिपॉझिट. मग बाय बँक अकाउंट डेबिट. बँक अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट. अरे गोज आउट आहे ना म्हणजेच कॅश क्रेडिट करा. गोज आउट म्हणजे कॅश क्रेडिट करा. गोज आउट म्हणजे कॅश क्रेडिट करायची. बँक कुठे चालली? बँकेमध्ये. मग बँक काय करायचं? डेबिट करायची. बँक काय? पर्सनल. काय आपली ती? पर्सनल आहे ना. हा कॅश काय आपली ती? रिअल. ओके आलं लक्षात? हा मग पर्सनल प्रॉफिट रिसेवर. ओके रिसेवर डेबिट आणि हे क्रेडिट. कॅश काय? गोज आउट. समजलं का नाही विद्यार्थी मित्रांनो? 9 नंबर. हा बघा आता कम्प्युटर परचेस फ्रॉम सारिका. कम्प्युटर परचेस फ्रॉम सारिका. कम्प्युटर परचेस केलं सारिका जवळ पण उधारीमध्ये. नेम दिलेला आहे नाही तर इंटरेस्ट पेड, रेंट पेड, डिस्काउंट पेड, कमिशन पेड असा आहे का? नाही. तर कम्प्युटर ही असेट आहे. असेट आपण उधारीमध्ये परचेस करू शकतो. मोबाईल हा उधारीमध्ये परचेस करू शकता. कम्प्युटर उधारीमध्ये परचेस करू शकता. फॅन उधारीमध्ये परचेस करू शकता. बिल्डिंग सुद्धा तुम्ही उधारीत परचेस करता. कशी? बजाज फायनान्स. आजकाल आहे ना सर बजाज फायनान्स. दर महिन्याला पैसे भरत राहायचे आहे की नाही? हा म्हणजेच उधारीचा व्यवहार. मग त्यांचं काय लिहावं लागते तुम्हाला? तुमचं नाव लिहितात तिथं बजाज फायनान्स मध्ये या व्यक्तीकडनं इतके रुपये घेणं आहे. लिहितात की नाही लिहत? हा दर महिन्याला 1 तारीख आली की तुमच्या अकाउंट मधून पैसे कट. नाही तर पेनॉल्टी. म्हणून कम्प्युटर परचेस बघा. कम्प्युटर परचेस उधारीचा व्यवहार आहे. कम्प्युटर परचेस कुठे गेला? कम्प्युटर परचेस दिली आपण परचेस. हा कम्प्युटर परचेस फ्रॉम कोण आहे? सारिका. ओके सारिका. मग ह्या व्यक्तीकडनं आपण कम्प्युटर परचेस केलं. येणार का आपली असेट? येणारी असेट काय करायची? डेबिट. येणारी असेट काय करायची? डेबिट. येणारी असेट काय करायची? डेबिट. येणारी असेट डेबिट. एक कंप्यूटर अकाउंट डेबिट भी है. कंप्यूटर अकाउंट डेबिट दिखा दिया हमने अभी. हाँ अब देखो अभी कैश आएंगे कि सारिका आएंगे?
सारिका, कारण की उधारीचा व्यवहार आहे, म्हणजेच टू सारिका अकाउंट क्रेडिट, सारिका अकाउंट क्रेडिट. त्या व्यक्तीचं नाव लिहावं लागेल, याला पैसे द्यावे लागतात भाऊ, नाही त्या दर महिन्याला 1 तारखेला हजर. हा, आजची परिस्थिती म्हणजे रिअल रिअल सारिका कशामध्ये येते, न आहे की नाही. रिअल कम्प्युटर परचेस, मग काय राहणार कम्प्युटर परचेस कम्स इन आहे की नाही. चुकून राहिलं की नाही आता, लक्ष द्यावं लागते. कम्प्युटर परचेस म्हणजे येत आहे, म्हणजे कम्स इन आहे, रिअल हे कम्स इन आहे की नाही. मग आता सारिका प्रॉफिट गिव्हर, बघा प्रॉफिट गिव्हर, अलग लक्ष. कम्प्युटर परचेस फ्रॉम सारिका, कम्प्युटर अकाउंट डेबिट, सारिका अकाउंट क्रेडिट, रिअल पर्सनल कम्प्युटर कम्स इन आणि प्रॉफिट गिव्हर्स. बरोबर आहे ना. चुकलं असेल बघून घ्या, काहीच विषय नाही चुकलं. त्यानंतर आता बघा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर्स करा, सबस्क्राईब जरूर करा विद्यार्थी मित्रांनो. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचा बटन दिलेला आहे, बेलचं बटन सुद्धा दाबा, म्हणजेच तुम्हाला प्रत्येक वेळेस त्याची नोटिफिकेशन मिळत राहणार. मी इकडे तुम्हाला डाउनलोड केलं की तुम्हाला तिकडे नोटिफिकेशन आलीच पाहिजे, येतेच. तर बघा आता, मशिनरी सोल्ड टू पूनम, मशिनरी सोल्ड टू पूनम. आता हे ट्रान्झॅक्शन तुम्ही करून घ्या विद्यार्थी. सोल्ड म्हणजे आपण काय केलेलं आहे, सोल्ड केलं. कोणाला सोल्ड केलं, पूनमला. मग बाय सोल्ड केलं ना. मग सोल्ड केल्यानंतर काय येणार आहे विद्यार्थी मित्रांनो, कॅश येणार आहे का आपल्याकडे, नाही. सोल्ड मशिनरी गोज आउट आहे, म्हणजेच पूनम अकाउंट डेबिट आहे की नाही. टू मशिनरी अकाउंट क्रेडिट, मशिनरी अकाउंट क्रेडिट या पद्धतीच्या एंट्र्या करावं लागतील. तुम्ही हे 10 नंबरला करून घ्यायचा. शेवटी खाली 1 राहिलेले, म्हणजे मशिनरी सोल्ड आपल्यातून गोज आउट आहे मशिनरी, आणि पूनमला काय केलं आपण, उधारीमध्ये मशिनरी सोल्ड केलेली आहे, म्हणून मशिनरी अकाउंट डेबिट, पूनम अकाउंट क्रेडिट, मशिनरी अकाउंट क्रेडिट. ओके, समजलं विद्यार्थी मित्रांनो. स्क्रीनशॉट काढा, बिंदास काढा. प्रत्येक वेळेस सर आपल्याला स्क्रीनशॉट काढायला सांगतात, आणि उरलेले सुद्धा बाकीचे सुद्धा स्क्रीनशॉट काढा आणि त्यामधून काहीतरी शिका. बघा आता प्रत्येक लेक्चरला आपण बेस बघितलेलाच आहे, तुमच्या लक्षात आलेलाच असेल विद्यार्थी मित्रांनो. झालं तर आपण जनरल एंट्री आता सुरुवात करणारच आहोत, बघूया आता. तर जय हिंद, जय महाराष्ट्र. नेक्स्ट लेक्चरला भेटू.